संघाच्या वतीने दरवर्षी आपण उत्कृष्ट तांत्रिक पुरस्कार, त्याचबरोबर उत्कृष्ट रिकव्हरी, फायनान्शियल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त गाळप करणारे कारखाने असे जवळजवळ 25 पुरस्कार उद्या आपण 11 वाजता हा कार्यक्रम ठेवलेला आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री जे आहेत माननीय नामदार प्रल्हाद जोशी साहेब, त्यांच्या खात्याच्या राज्यमंत्री मॅडम आणि 3-4 राज्यातले सहकार मंत्री असे प्रमुख पाहुणे म्हणून ह्या कार्यक्रमात येणारे. सुरेश प्रभूंनाही आम्ही त्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलेलं आहे आणि जवळपास 25 पुरस्कार आपण देतो आहे. त्या 25मधले जवळजवळ 10 ते 11 पुरस्कार हे महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखान्याचे आहेत आणि इतर राज्यातले पण पुरस्कार आहेत. एकंदरीत ही साखर कारखानदारी उत्कृष्टपणे चालवावी, कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या प्रोफेशनल पद्धतीने चालवावी, अशा पद्धतीनं प्रोत्साहन देण्याकरता म्हणून दरवर्षी राष्ट्रीय सहकारी साखर संघ जो आहे तो हा पुरस्कार देत असतो. आणि त्यासाठी उद्या साधारणतः 25 कारखान्यांचे प्रतिनिधी, संचालक मंडळ, चेअरमन येणार आहेत आणि तो कार्यक्रम उद्या होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या कारखान्याचा साधारणपणे समावेश आहे? नाही, यामध्ये मी लिस्टच आपल्याला ते देतो कारखान्यांच्या पुरस्काराची. मग त्यामध्ये सोनेरा कारखाना आहे, त्याच्यामध्ये कोल्हापूरचे कारखाने आहेत, त्याचबरोबर नगरमधले काही कारखाने आहेत, सातारामधले काही कारखाने आहेत, असे आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला मी देतो, सगळी त्याची लिस्ट आहे. कोणाला कोणकोणते पुरस्कार मिळाले ती पण यादी आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी सुपूर्द करतो. आणि उद्याही एक अतिशय चांगला कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आपण 11 वाजता ठेवलेला आहे. आज दिवसभर राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीनं आमचं एक टेक्निकल शिबिर चालू आहे. त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI ऊसाची शेती कशी करता येईल त्यासाठी आता माननीय प्रतापराव पवार साहेब आलेले आहेत, त्यांचं प्रेझेंटेशन चालू आहे. त्याचबरोबर काही विद्यापीठाचे काही शास्त्रज्ञ आलेले आहेत, त्यांचंही प्रेझेंटेशन चालू आहे. आणि विविध तांत्रिक विषयावर आज दिवसभर हे चर्चासत्र चालू आहे. सकाळी 11 वाजल्यापासून हे चर्चासत्र चालू आहे. त्यातून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये साखर उद्योगाला चालना कशी मिळेल हा प्रयत्न आमचा निश्चितपणानं राहणार आहे. जर बघितलं आपण तर यापूर्वीच्या कार्यक्रमामध्ये अमित शहाही येऊन गेलेले आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या. तर साखर संघाला कसं सशक्त होण्याची गरज आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं साखर उत्पादक करणारा शेतकरी आहे तो कसा सशक्त होईल, त्या दिशेने काय गेल्या 1 वर्षात काय झालेलं आहे? गेल्या वर्षभरामध्ये आपण पाहिलं असेल तर इथेनॉल, त्याचबरोबर 10 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करण्याकरता मिळालेली परवानगी आणि त्यातून साखरेचं वाढलेलं मार्केट आणि शिवाय वाढलेली FRP, त्यामुळं शेतकरी हाच प्रामुख्यानं या संदर्भातला केंद्रबिंदू मानून आपण धोरणं आखतो आहे. आणि केंद्र सरकारने पण ह्या कामामध्ये आपल्याला बऱ्यापैकी मदत केलेली आहे. इन्कम टॅक्ससारखा एक मोठा विषय 25-30 हजार कोटी रुपयाची रक्कम जवळजवळ माफ झालेली आहे. आणि त्याचबरोबर इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम आली, एक्सपोर्टला परवानगी मिळाली आणि आता नवीन CNGचं धोरण पण आता केंद्र सरकार या संदर्भात जाहीर करते. आणि म्हणून कामं बऱ्यापैकी झालेली आहेत, प्रश्न बऱ्यापैकी सुटलेले आहेत. पण अजूनही काय प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उद्या आम्ही चर्चा केंद्रीय मंत्री महोदयांच्या बरोबर आम्ही करणार आहोत. मागच्या वर्षी ऊस तोडणीसाठी काही मशीन्स खरेदी करण्याचा निर्णय झाला होता, त्याचं कुठपर्यंत आलेलं आहे? नाही, गेल्या वर्षी जवळजवळ 300पेक्षा जास्त हार्वेस्टर्स खरेदी करायला परवानगी मिळाली आणि ते सगळ्या खरेदी झालेल्या आहेत, व्यक्तिगत शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. सबसिडी ही ट्रान्सपरंट पद्धतीनं म्हणजे ऑनलाईन सबसिडी देण्याचं काम हे राज्य आणि केंद्र सरकारच्या मार्फत झालेलं आहे. पण आम्ही आता नव्यानं NCDC मार्फत एक 10,000 हार्वेस्टरचं एक नवीन योजना आम्ही तयार केलेली. मी आता NCDCच्या ऑफिसला जाऊन आलो आणि तशा पद्धतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी पण हार्वेस्टरला NCDCमधून साखर कारखान्यांना फायनान्स देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आम्ही आता प्रस्ताव मागवायला सुरुवात केलेली आहे. सर, एक वेगळा प्रश्न आहे. नाना पटोले यांनी तुम्ही सदनामध्ये काम केलं. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षाकडे शेतकऱ्यांचा अपमान केला म्हणून मंत्र्यांच्या विरोधात मागणी केली न्यायाची, पण त्यांना निलंबित करण्यात आली.
कशा पद्धतीने रूल्स आहेत आणि कशा पद्धतीने होतं? नाही, मला असं वाटतं आता काय मी सध्या सभागृहामध्ये सध्या तर नाही आहे. मी पण 10 वर्ष संसदीय कार्य विभाग सांभाळलेला आहे. साधारणतः विधानसभेमध्ये प्रश्न मांडताना दोन्ही बाजूंनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या बाजूनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि विरोधी पक्षाच्या बाजूनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आता नाना पटोलेंचा जी काय माझ्या कानावर जी माहिती आलेली आहे की ते शेतकऱ्याच्या प्रश्नाकरता वारंवार बोलत होते, पण त्यांना बोलायला परवानगी मिळाली नाही. पण कदाचित त्यांनी अध्यक्षापर्यंत जाऊन मागणी करणं इथपर्यंत ठीक आहे, पण साधारणतः राजदंडला आपण कोणी हात लावत नाही. कारण राजदंड हा सभागृहामधलं सगळ्यात सन्मानाचं ते चिन्ह आहे आणि शक्यतो आपण तितक्या लेवलपर्यंत जात नाही. खरं म्हणजे तितक्या लेवलला जायला नको होतं, पण ठीक आहे. आता त्यांना निलंबन केलं आहे मला वाटतं 1 दिवसाकरता, तो दिवसही संपला आता. पण अशा गोष्टी सभागृहामध्ये होताना आणि दोन्ही बाजूनी सभागृहाचं पावित्र्य हे ठेवलंच पाहिजे असं माझं मत आहे. कारण 14 कोटी जनतेचे प्रश्न मांडणारं सर्वोच्च सभागृह कोणतं असेल तर ती विधिमंडळ आहे. विधिमंडळाचं दुसरं नाव कायदे मंडळ आहे आणि तिसरं नाव या मंडळामध्ये सातत्यानं जनतेच्या प्रश्नाची चर्चा करावी लागते. प्रश्न उपस्थित करणं, ते मुद्देसूद मांडणं आणि सरकारकडून अपेक्षित त्या मुद्द्याला धरून उत्तर अपेक्षित सरकारकडून घेणं हे स्किल आहे. मला असं वाटतं ही कला आहे, ती जोपासण्याचं काम मला वाटतं सदस्यांनी करावं असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.